नमस्कार, मी डॉक्टर नागेश अघोर. मी किडनी विकार तज्ज्ञ म्हणून 9 पल्स हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक येथे काम करतो. आता आपण पोटाचे डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस बद्दल समजून घेऊया. पेरिटोनियल डायलिसिस हे एक प्रकारचं डायलिसिस आहे ज्याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये जो मेम्ब्रेन असतो, पेरिटोनियल मेम्ब्रेन, त्याचा आपण वापर करतो. तर पोटामध्ये एक छोटंसं ऑपरेशन करून एक कॅथेटर ठेवलेला असतो आणि त्या कॅथेटरद्वारे आपण एक वेगळ्या प्रकारचं सलाईन असतं ते पोटामध्ये सोडतो. साधारण 2 लिटर सलाईन पोटामध्ये सोडून ते किमान 6 ते 8 तास तिथे ठेवलं जातं आणि मग ते ड्रेन आउट केलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या ज्या अशुद्धी आहेत, घाण आहे, ती बाहेर निघते. उदाहरणार्थ युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड्स, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी. तर जेव्हा ही घाण बाहेर निघते त्याबरोबर जे शरीरात एक्स्ट्राचं पाणी आहे ते पण बाहेर निघतं आणि मग रुग्णाची सूज कमी होते, रुग्णाची भूक वाढते, रुग्णाला आराम पडतो. हे डायलिसिस दिवसातून 3, 4, 5 वेळेला करावं लागू शकतं. हे किडनीचे तज्ज्ञ असतात, ते पेशंटच्या शरीराच्या गरजेप्रमाणे याचा डोस ठरवतात. पेरिटोनियल डायलिसिस हे घरी करता येतं, हिमोडायलिसिस हे हॉस्पिटलमध्ये करावं लागतं. धन्यवाद.